जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। आवाज आवाज नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा। ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगे आपोलिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांतीब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। या अभंगाद्वारे मालक नमूद करतात, पैठणचे मालक, की ब्रह्मांडाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे। तो संती केला ऋणी, ऋणी या शब्दाचा अर्थ कर्ज। मग ज्या अर्थी ब्रह्मांडाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे त्या अर्थी ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे नाचतोय। मनोनी नाचे मागे मागे, नाचणे या शब्दाचा अर्थ पायात घुंगर बांधून नाही। ज्या संतांनी अप्रतिम अशा प्रकारचं कुठलं कर्ज आहे उपकाराचं, ते कर्ज फेडण्यासाठी जगाचा मालक त्यांच्याकडची सर्व पडलेली कामं करतो, इति नाम नाचणे। मनोनी नाचे मागे मागे, साकडे पडोने दी काही व्यथा, आपणची माथा ओढवी। साकडे नाना प्रकारचे कोढे असतील, संकट असतील, ही कसल्याही प्रकारची संतांकडे येऊ देत नाही, तो स्वतःच्या डोक्यावर ओढून घेतो। एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी, या विश्वात संत मुकुटमणी आहे। संतांचं भक्तीचं टोक, उपकाराचं टोक तपासण्यासाठी सत्यलोकाचा मालक विधाता याच्याकडे सुद्धा तराजू नाही। इतकं मोठं उंच शिखर संतांचं आहे। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ विठाला हरी विठाला। एका चारवाकानी प्रश्न केलता, आचार्य असतील इकडे बोलणारे, ते बोलल्याशिवाय स्वयंपाक तरी कसा होईल, त्याची पण गरजच आहे। चारवाकांचा प्रश्न आहे, माझ्या पैठणच्या मालकांना प्रश्न केला, मालक संत भजन कोणाचं करते? विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकांचं। मग ज्या अर्थी संत काशीतल्या आणि विटेवरच्या मालकाचं भजन करतात त्या अर्थी मोठे कोण? चारवाकाचा प्रश्न आहे। चारवाक ही आपल्याला ज्या आपल्याच जन्माला येतील, आपल्या सोबत राहतील, आपल्या सोबत मोठे होते, आपल्या सोबत खाते आणि हरामखोर आपलं इचकीत येते, याला चारवाक म्हणायचं। चारवाक। मग त्यांनी विचारलं, संत जर विटेवरच्या मालकाचं भजन करतात तर त्या अर्थी संत देव मोठा आहे, मग मोठा हा संतांकडनं कर्ज कसा घेईल? अशी चारवाकांची व्याख्या आहे। पण ते पैठणचे मालक आहेत, ते देहूतले मालक आहेत, ते आळंदीतले मालक आहेत, ते संत शिरोमणी नामदेव आहेत, नाथबाबा आहेत, सावता महाराज आहेत, सेना महाराज आहेत, रविदास महाराज आहेत, कबीर महाराज आहेत, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सकोबाई, हे चारवाकांना कसं मान्यता देतील? या अष्टादश संतांपैकी एकानं चारवाकाला सांगितलं, जास्त बचर बचर करू नकोस,
संत किती मोठे आहेत तुला माहित आहे? विटेवरचा मालक हा एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे. पण बोधले बाबा तुम्हाला मलाच नाही, जगाला माहित नव्हता, जगाला. मग विश्वाला एखादा माणूस आमदार होता असेल, खासदार होता असेल, मंत्री होता असेल, जिल्हा परिषद सदस्य होता असेल, पंचायत समितीचा सदस्य होता असेल, सरपंच होता असेल, सोसायटीचा मेंबर होता असेल, तर याच्या पाठीमागे कार्यकर्ते असते, त्याचे प्रचार प्रमुख असते, हे लोकांना दाखवते ते अमके अमके आहेत. तशी संत एक विशिष्ट प्रकारची खोळ पांघरून बसलेला ब्रह्मांडाचा मालक हा वैकुंठात लक्ष्मी सोबत एकटाच होता. हा तुम्हाला माहित नव्हता. सर्वात मोठा उपकार आणि सर्वात मोठं कर्तव्याचं कर्ज कोणतं असेल तर जगाचा मालक हा तुम्हाला दाखवलाय, त्याचा प्रचार केला, हे महत्त्वाचं. भावे तुझ देवपण हे का विसरून राहिलासी. त्याला देवपण आणण्याची ताकद संतात. याच्या पलीकडे सांगू का, ही विश्वाची देवी कोणी ठावी केली? कुळीची हे कुळा देवी हे कुलदेवी केली ठावी संताने. किती उपकार, किती कर्ज, किती नाविन्य, किती सांगायचं. ब्रह्मांडाच्या मालकाला बोधले बाबा 16,108 पत्न्या, त्याच्यातली एक बी पाहती कवाडाकडं चलती भिताडाकडाची नाही. एक तर देशमुख साहेब लक्ष्मी, कोणाला म्हणतात लक्ष्मी? ही ज्याच्या घरी गेली त्याला कशाचीच कमी नाही, तिचं नाव लक्ष्मी. आणि ही नुसती पत्नी नसून 2-4 आवाज दिल्यावर हो म्हणती अशी नाही, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मी असून महाराज पायाची सेविका आहे दाशी, अशी बायको. आणि एक तर इतकी श्रीमंत होती, तिनं 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे रोजचं सोनं देणारा मनी बापाचीतून आणला. तिचं नाव होतं सत्यभामा, सत्रजिताची कन्या. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे रोज सोनं देत होता म्हणे, रोज. माहेरातून पापुड्याच आणल्या नुसत्यात, सासूचा दम काढला. हो, खारवड्याच आणल्या तिळ लावलेल्या. तर नवऱ्याला म्हणली कशा लागायल्यात, तर ते म्हणला छान लागायल्यात, येत्यात का तुमच्या माईला? हो, इतकं वाटोळीने इचकिलं. तिच्या अंगावर झोपीत भिताड पडन, झोपीत माईचं वर्णन करतीन, सासूची निंदा करती. तुही मातीत घरात करावं लागन, घरात. तुझ्या माईनं फक्त खारवाड्यात द्याल्या, 7 तासाच्या नंतर त्या निघून जात्यात. पण त्याच्या माईनं तुला हेव द्यालाय ना, याचे अक्कल असावं की नाही? मला सांगायचं, मोठाडपण लय असतं आपल्याकडं. तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं आणणारी पत्नी एक लक्ष्मी आहे. ज्या मोंतीचा आधार सांगत असताना
शुकाचार्यांची जी वाकुड व्हायची. सतो यज्जामवंतीन भव जायते नाम रूपेशी भव व्यालाक्षरी शानाम धर्मां पातिव्रत्य मिथ्यायं ब्रह्मवेत्यायं रसनास्तित किंचयो नैवं गिरगावकर लिखितं. एवढा पातिव्रत्य धर्म सांभाळणारी पत्नी किती सुखासनो मालकाला. पण तरी बोलले बाबा विटेवरच्या मालकाला सुख नव्हतं. ते सुख सुद्धा या संतांनी दिले. संतांचे सुख झाले देवा, संतांचे सुख झाले देवा, अनावरी सेवा करितासी, अनावरी सेवा करितासी, संतांचे सुख झाले देवा, बोधले बाबा सुख सुद्धा संतांनी दिले. देवाकडे सुख नव्हतं. आमचे काय नाव पंड साहेब सुख नव्हतं देवाकडे. मला असं वाटतंय विटेवरच्या मालकाकडे सुख नाही असं म्हणणं त्यांचा अपमान करणं. बाळ्या मरेल, मरेल गिरगावचा बाळ्या मरेल. पण पुराण सांगतंय, संत सांगतात, जर विटेवरच्या मालकाकडे वरे सुख असतं तर खाली आला असता का? कशा करता आलाय? ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडे रथा दादाने राहिला, वैकुंठ सोडे रथा दादाने राहिला. असतं वैकुंठ सोडून खाली मातुड्यात याची काय गरज होती? वरे काय कमी आहे? अमरपुरी आहे, स्वर्ग आहे, सत्यलोक आहे, कैलास आहे, चिंतामणीच्या सडकांना महाराज कामधेनूचे खिल्लार आहेत, कल्पतरूचे उद्यान आहेत, सडका चिंतामणीच्या आहेत. एक जणाकडे गेलो बोधले बाबा, तर ते म्हणे तुम्हाला बातम्या पाहायच्या का? ते म्हणलं काय गरज आहे आपल्याला बातम्या पाहून, आपल्याला काय उभं राहायचं नाही, काहीच नाही, कशाला ताण आहे आपल्याला. बाकीचे रंग नग एक पंढरपुरातला लागलाय बस झाला तितका, कशाला बाकीचे आगावर रंग लागू द्यायचे, चांगला रंग येतो. नाही म्हणे पण काही देशातल्या घडामोडी यार, म्हणलं मी का मंत्री आहे का? आणि मी जरी ऐकल्या तर आपल्याच्यान काय होतंय, मोठे मोठे गेले वाहतन झिंजुडनं घुसले गावात, काय होतंय आपल्याच्यान चिरटाच्यान एखादं नाही सहन झालं तर होतं काय आपल्याच्यान, मग कशाला त्या बातम्या? नाही म्हणा एखादं गाणंच पहा. ते म्हणलं आता गाणं कसं पाहावं, त्याला दाखवायचं होता मग टीव्ही किती मोठा आहे, मोकार टेकन चौघीत लुगडं एक काय काय 11 फूट उंचीचं भिताडन 22.5 फूट रुंद बैठक, तेवढा टीव्ही होता. हे महाराज टीव्ही आहे. मी म्हणलं वा वा, रावणाला ओव्हरटेक केलं, बुक्का लावायचा राहिला होता, बुक्का लावायचा राहिला होता, असं सांभाळलं त्याला. तुम्ही रावणाला ओव्हरटेक केलं. टीव्ही चालू करायचा का? तर मी म्हणलं बटन आहेत का? त्यांना असे डोळे मिचकिल्यावर टीव्ही सुरू झाला. म्हणजे टीव्हीचेच बटन आणि त्याच्या डोळ्याचं सेन्सर एक होतं. झाला आणि टीव्ही सुरू, चॅनल बदलले, गाणं सुरू झालं. तर त्याच्यात मेलेली बाई नाचत होती. 10 वर्षापूर्वी मेलती एक नटी, भेताडावून पडून काम करता करता मेलीन, ती नाचू लागली. तर मी म्हणलं ही बंद करा, मी जे कीर्तनात वर्णन केलंय ती ही नाही, ही मेलेली आहे. तिथं रंभे आयशा नाचणी, तिलोत्तमा मेनका उर्वंशी, एवढं वैभव काय कमी असलो, त्याला जवळच होती ना अमरपुरी.
तरी पण सुख नव्हतं. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या संतांकडे राहिला. म्हणून हे नाना प्रकारच्या कर्तव्याचं जे कर्ज आहे हे देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय. तुम्ही जेवढा गिरगावच्या बाळूला आशीर्वाद देताल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने. याच्या पुढचं वाक्य सांगेल. भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनाट परंपरा, मोठी परंपरा आहे. गेल्या वर्षी सुद्धा या पवित्र स्थळी मला कीर्तन करण्याचा योग होता आणि झालाही तो योग घडून आला देवानं. चांगल्या जिथं देवाच्या पदस्पर्शाने भूमी पवित्र असते, संतांच्या वास्तव्याने जी भूमी पवित्र असते, तिथं केलेलं भजन हे विशेष असतं. विशेष असतं. मी इथे संस्थांवर आलोय याच्याकरता चोंभाळतोय असा मला मुळीच नाद नाही. कारण मला असा बारीकसा पाईप द्यायलाय पंढरपुरातल्या मालकानं, म्हणून मी काय भांगाऱ्याला चोंबाळीत नाही. चांगल्यांचं वर्णन करायचं, चांगल्याचं. आणि ठीक आहे बोधले बाबा, एखाद्याला चोंभाळून देशमुख साहेब तुम्ही 1 कोटी रुपये दिले आणि जाताना मी अटॅक येऊन जर मेलो तर काय पोट्ट सरनाव टाकीन का ते 1 कोटी? मग कशाला आगाव लोकायला चोंभाळायचं, भंगीर यायला? आपलं चांगलं किती करायचं हे संतांच्या देवांच्या हातात आहे. म्हणून वर्णन चांगल्यांचं करा. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका विठ्ठला. नाही भंगारेल चोंबाळायचं. ऐका पंडित जना तुमचे वंदितो चरणा, नका करू नाराजी. माझे परी जावे विनाशाची. ऐका पंडित जना तुमचे वंदितो चरणा, नका करू नाराजी. माझे परी जावे विनाशाची. संदेश उतार दादा. ऐका पंडित जन पुढचं वाक्य ऐका. तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती, माझे परिसावी विनंती. मालक म्हणतात पंडितांनो, गबाळ्या गुबाळ्याचं वर्णन करू नका. एखाद्या पैशावाल्याचं वर्णन केलं काय होईल? रावण किती मोठा होता तरी 2:18 दुपारा आपटू हाणला. ज्याचं अख्खं गाव सोन्याचं होतं, अख्खं गाव सोन्याचं, तर त्याला 2:18 हाणलं तर 2-4 कोटीवाल्याला तर असा ठेसाळीतच मारीन ना तो. वर्णन संतांचं देवाचं पवित्र भूमी आहे. येतो योग कधी कधी आम्हाला बी नाईलाज आहे. लग्न केल्यामुळं वर्णन करावं लागतंय. तुम्ही जरसे मुक्त झाले त्याच्यातून मागणं पुढं फुफुटा उडव. आमचं अवघड आहे. आम्ही विरोधात गेल्यावर कसं धाकायचं? पवित्र ठिकाणी केलेलं कीर्तन भजन हे विशेष असतं, मी सांगत नाही. पैठणच्या मालकांकडे एक भूदेव आले आणि त्यांनी विचारलं संध्या कुठं करू? परमेश्वर बुवा कुठं करू संध्या? मालकाने सांगितलं देवघरात करा, तुळशीपशी करा, गाईच्या गोठ्यात करा, गोदावरीच्या पात्रात करा. भूदेव होते पुढचे. त्यांनी विचारलं नाथ बाबा मला 4 ठिकाण कस काय सांगितले? ते म्हणले देवघरात केलेली संध्येचं पुण्य वेगळं, गाईच्या गोठ्यात केलेलं पुण्य अण्णा महाराज वेगळं, आणि तुळशीपशी केलेलं पुण्य वेगळं, आणि पवित्र गंगेच्या तटावर केलेलं पुण्य विशेष वेगळं. ठिकाणाची ताकद असते, स्थान महात्म्य म्हणायचं. जेथे आठवती स्वामीचे ते पाय, स्वामीचे ते पाय, जेथे आठवती स्वामीचे ते पाय, जेथे आठवती स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाया, रम्य ठाया, उत्तम ते ठाया, रम्य ठाया, उत्तम ते ठाया, त्याला
निरारम्य स्थळ म्हणायचं त्याला त्याला. वा वा वा. आणि हे ते पवित्र रम्य स्थळ आहे जिथे विटेवरच्या मालकाचा वास आहे. गेल्या 200-300 वर्षाची परंपरा मोठ्या विस्तृत पद्धतीने ब्रह्मांडाच्या मालकाची पताका खांद्यावर घेऊन चालणारी ही बोधलेराज परंपरा फार मोठी परंपरा आहे. जुना देवाला सुद्धा ते आवडते. देऊतल्या मालकानं सांगितलं देवाला असो. ही परमपावन परंपरा सद्गुरू रामचंद्र बाबांची कितवी पुण्यतिथी? 41वी पुण्यतिथी. आता 9 वर्षानं 50व्याच जाती. मोठा करू 50वा. खूप मोठा. वा काय होतंय या संतांचे उत्सव मोठे केले की पंढरपुरातला मालक खत 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 हसते. त्याला अंतकरण त्याचं भरून येतंय. त्याला आनंद होतय. कारण संतांच्या उत्सवात संतांचं वर्णन होतंय. जे भक्त चरित्राते प्रशंसते ते किती आवडते त्याला. तेही प्राणा परोते निरुते भक्त चरित्राते प्रशंसते. अशा संतांचे उत्सव केले की देवाला प्राणापेक्षाही उत्सव करणारी माणसं आवडतात. करू तू कमाने संत सेवा एकी देवा उत्तम एकी देवा उत्तम एकी देवा उत्तम देवाला ती सेवा आवडती. जुनाट परंपरा आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी बाबा बोधले मागून इथपर्यंत आली परंपरा. पुढे जे परमेश्वर महाराज असतील, आदरणीय अण्णा महाराज असतील, खूप फोनवर बोलत असताना सात्विकतेनं मर्यादेने लवचिकतेने वारकरी संप्रदायात आहोत अशा मार्मिकतेनं फोनवर बोलतात. आनंद वाटतो तो फोन स्वीकारताना. 4-8 दिवसाला आठवण करून देणं, सोबतच्याला फोन करणे, खूप श्रद्धेनं यावंसं वाटतं. या परंपरेतल्या सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. प्रकाश बाबा असतील, परमेश्वर महाराज असतील, अण्णा महाराज असतील, आदरणीय या परंपरेतले उत्कृष्ट कीर्तनकार बप्पा असतील. मला वाटते उद्या बप्पांचं कीर्तन आहे. बप्पा असतील. या परंपरेला प्रणाम. संत शिरोमणी नामदेवरायांचे सुद्धा बऱ्यापैकी सप्ते ह्या वर्षात तुमच्या मार्गदर्शनाने महाराजजी झाले. त्याच्यात 5-6 सप्तात तर मी कीर्तन केलेच. 7-8च्या पुढे झाले. काही बरे हिंगोलीकडे पण सप्ते झाले. तोही उपक्रम हातात घेतला. भव्य दिव्य तेजस्वी अशी वास्तू सद्गुरू रामचंद्र महाराजांच्या ह्या परमपावन समाधी धनानं पुनीत असणारी ही वास्तू आणि हा पंचक्रोशीतला सर्व भक्त परिवार इथे जमलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. मृदंगाचार्य आमचे असारामजी महाराज साबळे असतील, हरिभक्तीपरायण गोरख महाराज असतील, इनेकरी बाबापासून तर इकडच्या बाबांपर्यंत ही सगळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या खूप मोठी मांदियाळी इथं आहे. सर्वांना प्रणाम. विठ्ठला पवन, तुझी साऊंड सिस्टीम बी छान आहे, मला गोड वाटली. तुलाही प्रणाम. आजचं कीर्तन करण्याचा योग आदरणीय डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटल त्यांनी तपासलं, जरासं बरं केलं आणि मला असं चांगलं बोलता यायला बापू सोबत होते. हुशे साहेबांना सुद्धा धन्यवाद. विठाला तो संती केला ऋणी म्हणून नाचे मागे मागे. ऋण काय असलो देवाच्या डोक्यावर हे सांगितलं. कर्तव्याचं, उपकाराचं, प्रेमाचं, सुखाचं वगैरे ठावं केला. हे नाना प्रकारची कर्जच येत ना. कोणी शहाणा असेल तर पलीकडे लेकरायला थोडंसं थांबवा,
थोडंसं थांबवा बरं होईल, कोणी आजूबाजूच्या आहे असे दाटवा. आणि एखादं थांबतच नसेल तर मारू नका, हा त्याचा दोष नाही, त्याच्या मायबापाचा आहे. विठाला विठाला रागे तू मायकांना लेकराला बोलल्यावर, कारण आपल्याकडे इतके देव असून बी सैलानी पस्तूर बोकडे कापायलेत पोरं होण्यासाठी. मग त्या लेकराला बोलल्यावर त्याची माय तर मलाच फाडायची. विठाला विठाला जाते बऱ्यापैकी फिरायला यायला, त्याला मसुबायला यायला, त्याला बोकडे कापित येत नवसायसाठी. कालांतराने नवरे कापुनी म्हणजे बरे. विठाला विठाला परंपरा आहे आपली गोड. आपण ज्ञानोबा आहे तुकोबारायच्या राज्यातली माणसं आहेत. सात्विकता असो आपल्याकडे. असो एकदा कृता युगात युद्ध चालू होतं. ज्यानं सात्विकतेनं रामायण सांगितलं आणि सात्विकतेनं रामायण ऐकलं त्याला पक्क माहित असेल युद्ध कृतायुगात होतं का त्रेतायुगात. मी काही सांगत नाही, मी जर सोडून ठेवतो तितकी पुढी, तुम्ही ध्यानात ठेवा. बऱ्यापैकी महाराज आता सांगताच ऐकता ऐकता काही महाराज वरी पण गेले असतील ना. कृता किंवा त्रेता युगात प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालं. ते युद्ध किती दिवस? द्वापार युगातलं युद्ध 18 दिवस होतं. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. जय देव जय कृष्ण नाथा, आरते ओवाळो भावार्थे ओवाळो तुझ लक्ष्मीकांता. असं आहे आणि पुन्हा असं आहे की जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 9 दिवसात वधिले कौरव. इकडचं युद्ध माहित असावं. ते युद्ध किती दिवस झालं, कोण्या युगात झालं, त्याच्यातलं कर्ज सांगतोय. या युद्ध प्रसंगामध्ये 19 लोकांचं पंढरपुरातल्या मालकावर कर्ज होतं. त्याच्यापैकी एका पाखराचं होतं आणि 9 वानरापैकी एका वानराचं होतं. दोघांचीच नाव सांगेल, एका पक्षाचं सांगेल, एका वानरांचं सांगेल. कर्ज देवाच्या डोक्यावर कर्ज. कारण 2-4 पुस्तकं शिकलेला आमचा एक पाहुणा भेटला मला. येडगळ होतं, मला माहित होतं त्याची बायको त्याच्या थोतरीत आणती, इतकं नालायक होतं. पण ते म्हणे मी टेम्पो भर पुस्तकं वाचिले तर, आणि महाराज वानराचं देवावर कस काय कर्ज, पक्षाचं कस काय कर्ज. मी म्हणलं सुंबळ्या तुझं तोंड लहान आहे, तू काय वरचं खात जाऊ नको, पडलेलं खात जाय, तू येड्यावानी करू जाऊ नको. काय करायचं तुला ह्या नंदीनं कुठाने, तू मानित नाही ना, मग पडू नकोस याच्यावर. हे 2-4 पुस्तकं शिकलेले आपल्याला मानित नाहीत, नका मानिन. मेल्यावर का होत नाही, येशू तर आदळावत लागते ती एकदा, तिथं आदळावत लागते ती एकदा. आदळावत नंतर हातपाय टेक. तारुण्याच्या मधात, संपत्तीच्या मधात देवाला मानित नाहीत. थकल्यावर उठताना ग ग ग देवा, शिंक जांभाळी खोकला, अशा वेळेला मग देवाचं नाव घेते. मग रट्टे द्यायला पाहिजे या मनाशी निब्बर काठ. असं असते काय काय. ते म्हणे कसं कर्ज होईल. ऐक कर्ज कसं असतंय. कश्यपाचा नातू होता एक, त्याचं नाव आहे जटायू. पक्षी आहे तो, पक्षी आहे. मिरे कश्यपाचा नातू जटायू रे, नामे विख्यात. वाक्य हे तिहुतल्या मालकांचे. मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यात. माझं नाव जटायू आहे, मी कश्यपाचा नातू. कुठलं कर्ज बघा. ब्रह्मांडाच्या मालकीनीला आकाश मार्गाने एक श्रीमंत घेऊन जात होता. एक श्रीमंत पैशावाला होतं. मी अगोदर त्याचं नाव घेतलं. खूप मोठं पैशावाला आहे. त्याच्या एकीकडच्या भिंतीचा 2 फुटाचा जर कोपरा काढला तर 35 बारे आमदार होते ते.
नुसत्या 2 फुटाच्या कोपऱ्यात तर 269 किलोमीटर लांबीची बेताडे लावा. 2 फूट भागिले 269. चंद्र सूर्यपर्यंत आमदार की त्याच्या विरोधात कोणाची मायवेली फॉर्म भरायला. एवढा श्रीमंत पण चूक केली महाराज. एक संन्यासाचं रूप घेतलं आणि एका स्त्रीचं हरण केलं. पक्षी हुशार आहे. रावणानं सीताई साहेबाचं हरण करत असताना बुद्धिवाद थोडासा मातीत घातला. त्यानं भगवे कपडे घालून सीतेचं हरण केलं आणि पक्षाच्या लक्षात आलं भगवा कपड्यावाला जर कुठे हिला सोडत असेल हिच्या माहेरी तर मग रडते का. शंका नंबर 1, रडते का. आणि रडते याचा अर्थ याच्याशी सहमत नाही. हे सोंगाडे आहे म्हण यानं भगवेपणाचं महाराजाचं सोंग घेतलंय. सोंग भगवेपणाचं. अडवला. कर्ज सांगतोय अडवला. एक पवन आवाज थोडासा करे कोड. अडवला तो. झाप मारली. रावणानं त्याचे पंख तोडले. मग त्यावर येतो मला काही रामायण सांगायचं नाही, मला फक्त पुरावा द्यायचा आहे. पंख तोडले आणि तो जटायू खाली पडला. दुःख वाटलं आईसाहेबाला. माझ्या आबरूवर आलेलं संरक्षण दूर करण्यासाठी यानं स्वतःचं बलिदान दिलंय. सामान्य पुण्य नाही महाराज. हे पुण्य कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याच्या नंतर प्राप्त होईल ते हे पुण्य आहे. जाता जाता आई साहेबांनी सांगितलं बाळा मला माहित होतं रे हा निर्दयी आहे, पण एक काम कर, मी ज्याचं स्मरण करते त्याचा अंतःकरणात तू ध्यान कर. मन नाही म्हणली, कारण पक्षाला काय भजन करता येईल असा एक मुद्दा आहे. आणि एक जर मुद्दा देहूतल्या मालकाचा पाहिला तर पक्षी ही सुस्वरे आळविती दगडाच्या टाळामधुनी. संतांनी कृपा केल्यावर जरातून सुद्धा स्वर निघतोय, पक्षी सुद्धा गोड गातात. तर मग सीताई साहेबांच्या म्हणण्यानुसार जटायूला तरी वाणी काय येणार नाही. त्यांनी ब्रह्मांडाच्या मालकाचा धावा केला आणि विटेवरचा मालक तिथं धावा आला. कर्जही सांगतो म्हणजे ऋणही सांगतो आणि नाचणेही सांगतो. 3 मुद्दे मांडतो तुमच्याकडे छोटे छोटे वेळात. मला वाटतं 7ला सोडून 9ला सोडून द्यायचंय. 7 ते 9 असते ना हो, त्याच्यानंतर जेवणे असतात. योग असा आला भगवंतानी त्याच्याकडे पाहिलं, तो जिवंत होता. लालबुंद त्याचं शरीर आहे जटायूचं. खाली बसले प्रभू. जटायूकडे बघितलं आणि त्याचं डोकं मांडीवर घेतलं. पक्षाचं डोकं मांडीवर घेतलं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. मांडीवर घेतलं डोकं. त्याच्या स्वतःच्या रक्ताने त्याचं लालबुंद तोंड झालतं. हे लालबुंद झालेला चेहरा, त्याला माती, बारीक खडे असतील, काड्या असतील, पानं असतील, हे सगळं त्याच्या तोंडाला भरून गेलतं. पुसावं कशानं. भगवंताकडे पुसण्यासाठी वस्त्र नव्हते, कारण 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र पंढरपुरातले मालक 14 वर्ष 27 दिवस वल्कल्ला अंगावर होते. झाडाची साल होती देशमुख साहेब, कसं अंग पुसता येईल. पण एक दुसरा नियम लक्षात आहे का. आमचा एक मित्र रामायण सांगत होता. म्हणे जटायूच्या जवळ प्रभू रामचंद्र गेले बर का, आणि काय सुंदर उपर्ण काढ बर का, आणि त्या उपरण्याने जटायूचं तोंड पुसलं बर का. रे म्हणलं पाहुण्या, तू माणसं मारशीन असं रामायण सांगितलं, तू वेड्यासारखं करू नको. व्रतस्तो भय जायते न त्रेती यस्सर्वाय पुनितो न खिलयं वल्कल्ले सकाय गर्भस्थितो परिधानाय चर्यजनाम. या कायेच्या वरती झाडाची साल पांघरलेली होती, वस्त्र नव्हते. व्रतस्थ आहे. पण व्रतस्थ माणसं दाढी करीत नाहीत, कटिंग करीत नाहीत. मग 14 वर्षाचा काळ, मागचा पुढचा मधला थोडासा सोडून द्या, एवढ्या दिवसापासून जटा किती लांबल्या असत्याल. भ्रुकुटी सोडिली जगन निवासे, डोक्याच्या भ्रुकुटी सोडल्या, जटा सोडल्या, डोक्याच्या जटा मोकळ्या केल्या.
आणि डोक्याच्या जटेनं जटायूचं तोंड पुसलं. जटायूचं तोंड पुसलं. काय नशिबान असेल होते पाखरू, ब्रह्मांडाच्या मालकाच्या जटा त्याचं तोंड पुसायला वापरते. काय पुण्यवान असेल ते. काही कामं असे आहेत की घरात तसे कामं केल्यावर देवप्राप्तीचं साधन आहे. असे काही साधन आहेत, देवप्राप्त होतो असे काही काम आहेत. बाईनं नवऱ्याला पोटच्या लेकरा इतका जीव लावला नवऱ्याला शेवटपर्यंत, बरं का, शेवटपर्यंत. तर विटेवरचा मालक तिचं दर्शन घेतोय. पण आपलं कसं होतं माहितीये का, एक दोन लेकर होईपर्यंत वगैरे 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 वगैरे, आलात का बसा जेवा वगैरे छान. आणि पोराचं लग्न झालं, नातू झाला की कुत्र्याच्या नातवाच्या म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच. ते आपलं गोठ्यावर झोपलेलं म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच. असं नाही, असं नाही, असं नाही. घरी असलेल्या सासऱ्याची सासूची निष्ठेनं सेवा केली की विटेवरचा मालक खांद्यावर घेऊन नाचतोय. इतकी मोठी ताकद आहे. ते पण पुरावे, ते पण कर्जाच्याच यादीत आहे. पण वेळ मोज काय, किती सांगायचं. बैल 2 आणि जमीन 300 एकर, एवढी कशी पाळी व्हायची. मांडीवर डोकं घेतलं आणि भगवंतानं बोलायला सुरुवात केली. जटायू हुशार आहे. जटायूने विचार केला, भगवंताच्या चेहऱ्याकडे बघून त्यानं आकाशाकडे बघितलं. अण्णा महाराज, तर आकाशात सूर्याचं बिंब दिसत होतं. तर आकाशातल्या सूर्याच्या बिंबाकडे पाहत असताना त्यानं तात्काळ शहानिशा अशी केली की भगवंताच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्याचं बिंब क्षीण वाटतंय. याचा अर्थ सूर्याला तेज देणारा हाच आहे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या म्हणजे सूर्याला सुद्धा तेज याच्यापासूनच मिळतंय. त्यार्थी हा किती मोठा असेल. मग याला बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण याच्याकडे पाहत राहू. पाहिली या वेध लावी बैशेजवी जडवून, सारखा बघत राहिला आणि बघत बघत त्याच्या रूपाचं वर्णन करीत त्याच्या मांडीवर प्राण सोडला. या विश्वात अधिकारी लोक आहेत, खूप अधिकारी. त्याच्यातले 2च सांगतो. कलियुगामध्ये विटेवरच्या मालकावर प्राण, पायावर प्राण सोडायचं भाग्य कानोपात्रेला मिळालं. आणि मागच्या युगात जटायूला मांडीवर देह सोडायचं प्राण मिळालं. पायावर अजून एका बाईनं देह सोडला. तिचं नाव शबरी आहे. विठाला प्राण सोडला. जगाच्या मालकाने ते खाली ठेवलं पार्थिव. वाहत्या गंगेच्या कडेला दर्भाचं गवत होतं, दर्भ म्हणतात त्याला. ते दर्भ हातानं काढलं, दर्भ खाली आथरवलं आणि त्याच्यावर जटायूला टेकलं. लाकडं जमा केली, लाकडं जमा केली, त्याच्यावर जटायूचं पार्थिव टाकलं. कोमल कर, बेस कमी कर रे. जटायूचं पार्थिव टाकलं, त्याच्या अंगावर लाकडं झाकली, दर्भ टाकला आणि विश्वाच्या मालकाने स्वतः भडागणी देऊन टाकला. कर्ज 2 सांगतोय सज्जनांनो. एक कर्ज काय होतं माहिती आहे, विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आभरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलंय. याच्यापेक्षा सामान्य उपकार असेल कोणता? किती मोठा उपकार आहे की याच्यापेक्षा अजून कोणता उपकार मोठा? हे जगाच्या मालकावर केलेलं कर्ज होतं. विश्वाच्या मालकाने त्याला भडाग्नी दिला, त्याच्या अस्थी उचलल्या, एका पवित्र गंगेत टाकल्या. आणि जटायू हा एका सात्विक कुळातला पक्षी आहे. जटायू हा एका सात्विक कुळातला पक्षी आहे. सात्विक कुळातला. किती सात्विक सांगू का? जटायूच्या काकाच्या पुढे कान धरल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. जटायूचा सख्खा काका गरुड कान धरून या, त्याच्या काकाच्या पुढे कान धरून नाचलं आणि मग त्याच्या काकाला आलिंगन दिलं की जटायूचा काका सांगतो, देवा जरा हिशाबात आहे, घ्या पोटात. जटायूच्या काकानं संमती दिल्याशिवाय विटेवरचा मालक एकालाही पोटात घेत नाही. इतका श्रीमंत जटायूचा काका. जटायूचे वडील सांगतो बोधले बाबा, जटायूचे वडील इतके अधिकारी आहेत, जटायूच्या वडिलांनं एकही दिवस गैरहजेरी केली नाही. म्हणून आपल्याला रोज सूर्यप्रकाश भेटतो. म्हणून चातुर्मासात श्रीमंत अंतकरणाचे वैभवशाली वारकरी, निष्ठावंत वारकरी सकाळी जटायूचं नाव घेतात. उठारून उदय प्रकाश झाला,
सूर्योदय प्रकाश झाला. नाही म्हणू शकत कोणी. का? कारण सूर्याच्या रथाला एकम चक्र रहुवरेषु सारथ्यो अरुणायद्वयो नैवं किमज्जायतेन सारथ्या अरुणान्भय व्याप्तियो नैवं गांजा कसम लिखितम. अरुणाच्या व्यतिरिक्त सूर्याचा रथ कोणाला लागता येत नाही. जगाला प्रकाश देण्याचं काम साधं कर्ज आहे. साधं कर्ज आहे. गिरगावकर कीर्तनकार जरी असेल 2 महिने जर बिल नाही भरलं तर 3ऱ्या महिन्याच्या 3 तारखेला गिरगावकराचं मीटरचं कनेक्शन कट. चाऊसमिया आला. चाऊसमिया हेल्पर होता आमचं शेलूचं मुस्लिम बांधव. चाऊस नाव होतं त्याचं. महाराज जी आपका मकान है? जी बोले मेरा ही मकान है. आप बिल नहीं भरते? सावधीनं म्हणलं भरून एखादीशी. मराठीत बोललो आलो त्याला. नहीं जमता बोले. इंजीनियर साहब ने बोले डिस्कनेक्शन कर दो. अरे म्हणलं मी महाराज आहे. ते म्हणला तुम्ही महाराज आहे, तुम्हाला कोणी संध्याकाळी पाकिट देते, पण मी तुमचं नाही ऐकलं की बाई मला नोकरी देत नाही, मला सस्पेंड करतील, मै लेकर कशा जोगू. त्यानं केलं कट. चाऊसमियानं गिरगावकराचं मीटर कट केलं. मीटर कट केलं. मी लगेच पैसे भरले, मीटर जोडून घेतलं. कधी सूर्यानं आपलं कनेक्शन कट केलंय? पण सकाळी उठल्यावर त्याच्याकडे पाहताना जराशी वाटली पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या पूर्व दिशेकडे पाहताना जराशी वाटली पाहिजे. साखर वाटली पाहिजे का लाज? थोडीशी त्याच्याकडे बघून वाटली पाहिजे. करम द्वयम भास्कराय येन प्रकाशो दिवाकरा त्वमं फलिताय सृष्टियो त्वमं फलिताय सृष्टियो भोक्तव्यम जनहिताय च. त्याच्या सूर्याच्या प्रकाशाशिवाय या विश्वातला एकही तरू फलित होत नाही. एवढी मोठी ताकद त्याची आहे. म्हणून आपण कधी कधी त्याला नमस्कार करायला पाहिजे. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा रथ अरुणाने हाकलाय. हे सामान्य कर्ज आहे. आणि त्या अरुणाचा पुत्र जटायू. जटायू नामे विख्यातू मी रे कश्यपाचा नातू. मी कश्यपाचा नातू. पक्वाद वरी गेलीत का जरा? त्या अगोदरच वाजूला आले तुम्ही जोर जोरात. आवेशात आलं की होतंय तुमच्याकडून बी तसं एखाद्या वेळेस. विठाला 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 हरी विठाला. आज थोडंसं दण आणल्यामुळे वाटतं, नाही तर काय होत नाही, चलत राहते. काय लोक वाट्या काट्यावर आरडायलेत, त्याच्यापेक्षा इथं आरडायला किती चांगलं याची नोंद आहे ना. तिकडे भाडायलेत काही बिगा पाहण्यालेत. हे देवाच्या डोक्यावर कर्ज होतं. मग एवढ्या पवित्र कुळातला जटायू आहे म्हणून 3 दिवस दक्षिणेकडे तोंड करून तर्पणविधी केला पंढरपुरातल्या मालकानं. त्याच्यासाठी तर्पणविधी हा दक्षिणेकडे तोंड करून करावा लागतो. कारण पवित्र कुळात आलेला जटायू एका क्रोधी आणि काही वेळापुरत्या स्त्रीलंपट माणसाच्या हाताने याला मृत्यू आलाय. रावणाकडे व्याभिचार होता बरं. सीतेला स्पर्श करायची ताकद रावणात नव्हती, तरी पण रावणाला सीता आवडत होती. स्पर्श करायची ताकद का नव्हती महाराज? कारण सीताई साहेब ज्या ठिकाणी बसल्या ती जागा बऱ्याच दूरवर राम राम म्हणत होती. जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. मग रामाच्या व्यतिरिक्त सीतेच्या जवळ कोणी गेला की त्याचा काम शिल्लक राहत नव्हता. आणि ज्याचा काम शिल्लक राहत नाही त्याला सीता का गळ्यात बांधायची का? पण स्त्री लंपट होता. त्याचा भाव मात्र तिच्यावर होता, आवड होती त्याला, वासनिक होता तो. आणि अशा क्रोधी अविश्वासी महाराजाचं रूप घेतलं खोटं. अविश्वासी क्रोधी स्त्री लंपट आहे. आणि अशा पुरुषाच्या हाताने पवित्र नामधारकाला मरण आलंय, पवित्र कुळातल्या व्यक्तीला मरण आलंय. याचा पिंड यत मोक्षो गयो
नारायणोस्ततेवचा. मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करायचो. यानंच भूतं वयस्थितो जज्ञिरे सर्वरूपे अपसव्यापसव्य यज्ञोपविता यत् लुप्त पिंडो गयाव्रजनो तीर्थराजा भवस्थितो मुष्टिको तंदुला यज्जायते रक्तचंदनः आरक्त पुष्पादिः अंगुष्टादि स्नान भयो. हे करायचं 27 वर्षापूर्वी. आता नाही करीत, पण ते मेमरी कार्डावर डाटा आहे त्यावेळेतलं. हे मंत्र जगाच्या मालकाने विद्वान महात्मे बोलून जटायू करता 3 दिवसाचा तर्पण विधी केला, दक्षिणेकडे तोंड करून. 3 जण सख्खे भाऊ, हे वाढव रे वाढव, पवन वाढव वाढव, गोड कर, आवाज कर, दे साऊंडला, दे मॉनिटरला दे आवाज. सख्खे 3 जण भाऊ, दोघायला एक एक मुलगा, एकाला काही नाही. सारखी जमीन, 70-70, 80-80, 90-90 एकर भारदस्त जमीन. पण ज्याला काही नाही तो मृत्यू पावला. त्याचं प्रेत भिंतीला टेकवलं, कपाळाला नाणं लावलं. त्याची पत्नी बाजूला बसलेली आहे, ती रडत होती. इष्ट मित्र सजन सखे भाऊकीचे लोक सगळी जमा झालेली होती. तेवढ्या अवकाशात भाऊकीच्या एका व्यक्तीने विचार केला, सगळी पाहुणी आली, प्रेत आता आंघोळी करता बाहेर काढा. मनोनी नाचे मागे मागे सांगतोय, जगाचा मालकाच्या डोक्यावर कर्ज आहे. मनोनी नाचे मागे मागे. आंघोळीला प्रेत काढा म्हणल्याबरोबर गावातल्याच एका व्यक्तीने विचारलं, गाडगं कोण धरणार, पाणी कोण धरणार, प्रेताच्या पुढे कोण चालणार, कोण शर्ट काढणार. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं सांगितलं, 2 भावायला 2 एक मुलगा आहे, तो पाहिजे चुलत्याला पाणी. दोघा पुतण्यांना जवळ बोलवलं, नकार दिला, नकार दिला. गावात एक विद्वान व्यक्ती, प्रकाश बाबा तुमच्यासारख्या वयस्कर व्यक्तीनं बाईच्या कानात सांगितलं, माई एक बोलू, बाई वेळ तुझ्यावर वाईट आहे, तुझ्यावर बिकट प्रसंग आहे. कारण माझ्या पवित्र भारत देशात महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या माऊलीच्या कपाळावर कुंकू मालवल्या जातं, तिचे 14 मान हरण केले जातात. त्याच्यातला पहिला मान आहे, मालकाचं प्रेत उमऱ्याच्या बाहेर काढलं. मालकाचं प्रेत उमऱ्याच्या बाहेर काढलं की गावातली एक विधवा स्त्री जवळ येते आणि तिच्या कपाळावरचं कुंकू पदरानं पुसून टाकते. पहिला मान जातो. दुसरे 2 मान आहेत, ज्या वेळेला प्रेत मशानभूमीत जाळल्या जातं, त्यावेळेला मशानभूमीतली माणसं घरी यायच्या अगोदर तिच्या गळ्यातली गळसरी आणि पायातले जोडवे काढून टाकतात. 14 पैकी 3 मान सांगितले. 14ची 14 मान ज्या स्त्रीचे हरण होतात, असं जिचं समोर दुःखाचं खड्ग, दुःखाचं थारोळं, दुःखाचं गाठोडं तिच्या बाजूला आहे आणि तिच्यावर 15वं संकट आहे, आपल्या मालकाला पाणी कोण पाहिजे. गावातल्या प्रतिष्ठित तुमच्यासारख्या व्यक्तीनं सांगितलं, बाई एक काम करावं लागतंय, 100 रुपयाचा बॉन्ड आणलाय. त्या बॉन्डवर त्या बाईचा अंगठा घेतला, जिचा कपाळाचा मालक भिंतीला टेकलाय, बोधले बुवा बाबा, कपाळाचा मालक हरवलाय. अशा अवस्थेत प्रेताच्या बाजूला बसलेली पवित्र भारतीय संस्कृतीची स्त्री 100 रुपयाच्या बॉन्डवर अंगठा देते आणि अंगठ्याच्या वरी लिहिलंय, जो कोणी हिच्या पतीला पाणी पाजील त्याला 10 एकर जमीन सुपरूत करण्यात येईल. दोन्ही भावाईच्या मुलांनी शर्ट फाडले. दृष्टांत संपला. ही मानवी हलकट प्रवृत्ती आज सुद्धा चालू आहे, आज सुद्धा चालू आहे. अहो, चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापाचा आधार देऊ शकतो. इतकी ताकद असते चुलत्यात. पण त्या चुलत्याची प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पुतण्यानं पाणी पाजू नये, हा मानवी व्यवहार. मला सांगा, जटायूकडनं काय घेतलं प्रभू रामचंद्रानं? त्याच्या नावानं बँकेत पैसे होते, त्याला कुठं प्रॉपर्टी होती? नाही. तरी पण विश्वाच्या मालकाने स्वतः अंगुष्टादी भयो जलास्तितो गायम प्रेत सुसंस्कारेण स्तते वचम भडाग्नि भय जायते. माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी हा अग्नी जगाच्या मालकाने केलाय. हे कमी नाचणं झाले, कमी नाचणं झाले, कमी नाचणं झाले. योग असा आला,
पण विश्वाच्या मालकीनीवर आलेलं हे आबरूचं संकट दूर करण्यासाठी ज्यानं बलिदान दिलंय हे देवाच्या डोक्यावर कर्ज आहे आणि हे कर्ज उतरण्यासाठी देवानं बाकीचा विधी केलाय. म्हणून मालक म्हणतात सीताई साहेबाला दिवे दिलं आणि राजा रावणाकडे 14 विमानं होती. त्याच्यापैकी एक कामग नावाचं विमान आमंत्रित केलं. त्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र सीताई साहेब बसले. आकाश मार्गाने विमान शरयूकडे निघालं आणि रस्त्याने जाता जाता विमान एका जंगलात थोडंसं थांबवलं आणि विभीषणाने प्रभू रामचंद्राचा सन्मान केलता. सुवर्ण कमळाच्या फुलाचा हार घालून सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ घातली होती प्रभू रामचंद्राच्या गळ्यात. बरोबर विमान थांबल्या गेलं. त्याच्यातलं एक सुवर्ण कमळ काढ बोधले बाबा आणि विटेवरच्या मालकाने 7व्या अवतारात एका जंगलात एका जागेवर ते सुवर्ण कमळ टाकून दिले. आईसाहेबांनी विचारलं, प्रभू एक बोलू, तुमच्या गळ्यातलं सुवर्ण अमूल्य किमतीचं सुवर्ण कमळ तुम्ही इथे टाकलं याचं कारण काय? असू दे सीते, सांगा ना मालक, सांगा ना. फार दिवस झाला आपल्याला बोलायला भेटलं नाही मालक, सांगता? बोला ना मालक. विमानातून जाता जाता आपण बोलत जाऊ, बोलू आपण. सीताई साहेब होत्या त्या विमानात, चांगलंच बोलणार ना. मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसात मी तिरुपती दर्शनाकरता गेलो विमानात बसून. तर आम्हाला 3चं शीट होतं. तर मी कडेला बसलो होतो खिडकीच्या तोंडाला. त्या खिडक्यातून काय नुसतं दिसतंय, हवा येत नाही बाहेरून. तर त्या खिडकीच्या तोंडाला बसलो आणि माझ्या बाजूला एक आपल्या महाराष्ट्रातले होते, महाराष्ट्रातलेच असतील, पती आणि पत्नी बसलेले होते. दोघांनी पिशवीतला एक पेरू काढला. त्या बाईनं पेरूचा एक घास खाल्ला आणि एक घास खाल्ल्यावर मग त्याच्याकडे देऊन टाकला. त्यानं एक घास खाल्ला, पुन्हा हिच्याकडे दिला. चाकू तर विमानात नेऊ देत नाही. त्यानं पुन्हा एक घास खाल्ला आणि पुन्हा तिचे जिथं दात लागतात का त्याच जागेवर याचे ओठ लागत होते. मी हळूच कुणकुणीला, असं का बरं? पण त्यांना मराठी कळत नव्हती. कालांतरानं माझ्या लक्षात आलं विमान पटकन उतरावा नाही तर यांच्या पापानं वरची वरी जळायचं. म्हणजे बायकोच्या तोंडातला उष्टा पेरू खाणाऱ्या अवलादी वरी बसत्यात, वरी बसत्यात, वरी वरी ह्या टपरायच्या विमानात. ते कामग नावाचं विमान होतं, कामग नावाचं विमान. त्या विमानामध्ये आईसाहेब बसल्या, माझी जगाची मालकीने, माझी विटेवरची मालकीने. आणि मालकिनीने विचारलं, प्रभू एवढं मोठं अमूल्य किमतीचं सुवर्ण कमळाचं फूल एका महात्म्याच्या, एका अधिकारी व्यक्तीच्या गळ्यात घातलं होतं, तर त्यानं ते माळ हत्तीच्या गळ्यात घातली होती. भागवतात गोडसा प्रसंग आहे, त्याचं फार वितंडवाद झाला. आणि एका पवित्र नामधारकाने तुमच्या गळ्यात घातलेलं सुवर्ण कमळाची माळ, त्याच्यातलं एक फूल तुम्ही जंगलात फेकता. विभीषण हा भजने होता. तुका म्हणे अग्नी झालासे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. विभीषणानं नामाच्या बळावर त्याचं घर जळू दिलं नव्हतं, हे तुकोबराय म्हणतात. त्या अर्थी विभीषण हा नामधारक आहे आणि भजने अधिक राजा आहे, वारकरी अधिक राजा आहे. आणि अशा राजानं केलेला सन्मान, त्याच्यातलं फूल तुम्ही जंगलात का टाकलं? तर भगवंताने विमान स्थिर केलं आणि सांगितलं, सीते मी सांगितलेलं वाक्य हे गोड गोड गोड, तुला ऐकण्याची मानसिकता आहे, क्षमता आहे, ती अवस्था आहे तुझ्यात? सांगा मालक, सांगा. ऐक ना सीते, ज्या वेळेला एका पर्णकुटीत तू असताना तुझं हरण कोणी केलं? रावणाने. मग तुला मदत कोण केली? एक न एक चित्र बोधले बाबा. सीताई साहेबाच्या ध्यानात आलं आणि आईसाहेब सांगत होत्या, मालक एक पक्षी होता, मालक एक पक्षी होता. त्या पक्षाने निष्ठूर रावणाच्या तावडीतून वाचावा, मी त्याच्या जाचातून मी मुक्त व्हावा, याच्याकरता मालक त्या पक्षाने स्वतःचं बलिदान दिलंय. मालक त्या निष्ठूर रावणानं त्याचे पंख तोडलेत. विटेवरच्या मालकाने सांगितलं, सीते जो जटायू तुझ्या चारित्र्याकरता, तुझ्या आबरू करता ज्यानं स्वतःचा प्राण त्यागला, तो इथेच मृत्यू पावला होता. त्याचा अंत्यविधी या स्थळावर केला सीते, या स्थळावर केला.
त्याच्या कर्जाच्या बोजातून उत्तीर्ण होण्यासाठी, त्यानं केलेल्या आपल्या डोक्यावरच्या कर्जाच्या बोजातून उत्तीर्ण होण्यासाठी माझा केलेला सुवर्ण कमळाच्या फुलाच्या माळेनं सन्मान, त्याच्यातलं एक फूल त्याला तर्पण म्हणून टाकतोय, आदरांजली म्हणून टाकतोय. विमान थांबल्या गेलं, आईसाहेबाचं अंतकरण गहिरून आलं आणि विमानातून डोळ्यातलं पाणी टपटप पडत होतं. यालाच म्हणतात मनोनी नाचे मागे मागे. नाचतोय तो जगाचा मालक. अजून एक पुरावा ऐका, वेळ अर्धा तास शिल्लक आहे. युद्ध चालू असताना मी तुम्हाला सांगितलं होतं एका पक्षाचं आणि एका वानराचं कर्ज सांगेल. पक्षाचं कर्ज ऐकलं, याही कुळातलं 5 मिनिटात कर्ज सांगेल. एक वानर आहे, त्या वानराचं नाव आहे गंधमादन. गंधमादन नावाच्या वानराने भगवान प्रभू रामचंद्राच्या आणि रावणाच्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्राच्या पक्षाकडून ध्वज धरायचं काम केलं. जसं आपल्या दिंडीमध्ये पताका असती पताका, तशी युद्धाला एक ध्वज असतो. आणि युद्धातला ध्वज हा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा वेगळा. महाभारतातले ध्वज पा, कर्णाचा ध्वज वेगळा, भीष्माचार्याचा ध्वज वेगळा, अर्जुनाचा ध्वज वेगळा, भीमाचा ध्वज वेगळा, नकुलाचा ध्वज वेगळा. प्रत्येक राजा महाराजांचे ध्वज वेगळे, द्रोणाचार्यांचा ध्वज वेगळा. अशी एक धर्माची पताका होती. पण प्रभू रामचंद्राच्या पक्षात एकच ध्वज होता, तो भगव्या रंगाचा ध्वज. आणि तो ध्वज गंधमादनाच्या हातात होता. इतकं चंचळ, इतकं चपळ, इतकं तापड वानर ते. लहान्या मालकाने एके दिवशी शब्द टाकला, म्हणजे लक्ष्मणजीने, का रे हे गंधमादन, तू एवढा उड्या मारतो, पण लक्षात ठेव या धर्मध्वजावर तुझं किती प्रेम आहे, प्राणापेक्षा जास्त. ते गंधमादन वानर म्हणे, लहाने मालक, एक तर मी तुम्हा दोघांचा भक्त आहे. वानराचं वाक्य ऐका, प्रभू मी तुम्हा दोघांचा भक्त, एक पुरावा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या सारख्याचे पाय सापडले ही भगवान शिवशंकराची कृपा आहे. मारुतीराय कोण होते? ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू देशमुख साहेब. प्रत्यक्ष शिवशंकर मारुतीराय. आणि अशा मारुतीरायाची करंगळी धरून आम्हाला तुमचे पाय बघायला भेटलेत. एवढ्या मोठ्या पठ्ठ्याचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागं. काय आम्ही सामान्य आहेत आणि झेंडा धरायची ताकद आमच्यात नाही, इतकं चपळ वानर. पण कर्म नो गहनोगती. एके दिवशी एका राक्षसाने बाण मारला. विठ्ठला विठ्ठला एका राक्षसाने बाण मारला. असा बाण मारला बोधले बाबा की वरून जितकी पताका असते का तितकीच उडून गेली. खालचं ते वेळूचं काय असेल, वेळू असेल, काठी असेल, लाकूड असेल, तेवढं शिल्लक राहिलं. कमरेला बांधलेल्या कपड्यात फिट्टा आवळलेलं होतं. आवाज दिला, गंधमादन. पाहिलं वरे, कपडा नाही. कर्ज सांगतोय, कर्ज कर्ज कर्ज, भक्तीचं कर्ज आहे लोकांचं. वरे पाहिल्याबरोबर काहीच नाही. एका व्यक्तीच्या जवळ गेला गंधमादन, पळत गेला. त्या व्यक्तीचं नाव होतं सुग्रीव. सुग्रीवाच्या कमरेला पांढरा शुभ्र उपरणं बांधलेलं होतं. खडेल दिशी आडा सोडा उपरणं जवळ घेतलं. राहिलेल्या धर्मध्वजाची अर्धी काठी उजवीकडच्या बाजूत रावल्या गेली. उजवीकडच्या बाजूत, हे कडक करे आवाज, उजवीकडच्या बाजूत, असं करणं मोठा, उजवीकडच्या बाजूत रावल्या गेली. आणि उजवीकडच्या बाजूत रक्त बाहेर आलं. आणि ते बाहेर निघणारं सगळं रक्त त्या पांढऱ्या रुमालानं पुसून काढलं. आणि पांढरा शुभ्र रुमाल लालबुंद केला. त्याची घाट त्या लाकडाला मारली. आणि लक्ष्मणजीला सांगितलं, लहाने मालक बघा धर्माची ध्वजा. सामान्य कर्ज असेल बापू, सामान्य उपकार असेल, कशात मोजता येईल कर्ज. आणि कुंभकर्णाच्या लक्षात आलं, बेट फार शहाणं आहे. एके दिवशी त्याच्या बाजूचे जेवढे वानर होते तेवढे कुंभकर्णांना असे वढीत राहिला, वढीत राहिला, वढीत राहिला. त्याच्यासोबत गंधमादन सुद्धा आतमध्ये गेला. गंधमादन एवढा अधिकारी, एवढा अधिकारी, एवढा अधिकारी. गंधमादन आणि मधल्या सगळ्या वानरांना सांगितलं, अरे पळकुट्यांनो, भेकाड्यांनो, रामप्रभूचे भक्त आहोत आपण, लखनलालजीचे भक्त आहेत आपण. अरे आपण मारुतीरायाचे सेवक आहेत, बजरंगबलीचे सेवक आहेत, बलशाली देवतेचे सेवक आहेत. आणि राक्षसाच्या पोटात येडपटवाणी करता, भेकुरडं वागता, भित्र्यासारखं करता. वाचायचंय का? करा भजन. आणि भजन
सुरू केल्याबरोबर कानातून प्रकाश पडला. वेगळाच सांगतो, सन उड्या टाकल्या. कर्ज सांगते, कर्ज 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 सांगते. आणि एकटं चुळबुळ करत असताना कुंभकर्णाच्या लक्षात आलं, बेटा एकटा आतमध्ये कानाला हात लावला आणि हातात ते अडकलं गेलं. दाबला असं. त्याच्या अंगातून काही पाणी निघत होतं, रक्त निघत होतं. 4 कोसापर्यंत त्याच्या अंगातल्या रक्ताचा सुगंध जात होता. म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं गंधमादन. त्याचे वेगळे कारण आहेत. रामायणात शोधू नका, दुसरीकडे शोधायचे. रामायणात नाही बघायचं, रामायणात सापडणार नाही तुम्हाला. पुन्हा एखादा म्हणीन मग तुला तुरीच्या पाट्यात गवसलं का. असे बरेच लोक इचकितीत ना, लय इचकितीत. लय धुणं धुवाचा नाद लागला हो लोकायला. एक भेटला धुणं धुणार, त्याला म्हणलं दुसरे धुणं धुवू नको. जो जास्त दुसऱ्याचे धुणे धुतो का त्याला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवाची वेळ येत असती. इतकं लक्षात ठेव, नको इचकू लोकांचं काही. रामायणात नका शोधू, विशिष्ट प्रकारचं पुराण आहे त्याच्यासाठी. ऐकायला भेटेल तुम्हाला कथा, वाचित जा. मोठाले मोबाईल आहेत तुमच्याकडे भिताडासारखे, त्याच्यावर असं हाली जा ना, सापडते तुम्हाला सगळं. पण तुम्ही भंगाऱ्याला चॅटिंग करण्यातच वेळ घालता, तुम्हाला कधी सापडते त्या कथा. दाबल्याबरोबर त्यानं सांगितलं. रावण म्हणतो का? नाही म्हणणार. एकदा तरी म्हणतो का? अर्ध्यांदा पण बनित नाही. बऱ्यापैकी वाद झाला आणि मग त्यानं करकर 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 गंधमादन दाबला. रक्ताच्या चिळखंड्या तोंडावर उडाल्या. प्रत्येक थेंबातून राम नामाचा ध्वनी निघत होता. रागाच्या भरावरीमध्ये तो हाडा मासाचा पुंज फेकून दिला. पण कुंभकर्ण तितक्यानं थांबला नाही. भारका हात घेतला आणि भरलेला रक्ताचा हात घेऊन रावणाच्या दिशेनं पळाला. आणि रावणाच्या कर्ज सांगतोय, रावणाच्या कानाला त्यानं रक्तानं, वानराच्या गंधमादनाच्या रक्ताने भरलेला हात रावणाच्या कानाला लावला. तर रावणानं जोरात हात झटकला आणि खड्ग काढलं. कुंभकर्णाचा हात तोडणार तेवढ्या अवकाशात आदळला. दादा, हात काय तोडतोस माझं? हात तोडल्यानं तुला काय समाधान होईल? मी तुझ्या कानाला हात लावतो याच्याकरता तुला चिडवायसाठी आलो नाही. तुला चिडवायसाठी आलो नाही देवा. दादा भावाला म्हणला, दादा तुला चिडवायसाठी आलो नाही रे. ऐक ऐक दादा, हा भरका हात गंधमादन नावाच्या वानराचं रक्त आहे. मी मारलंय त्याला, त्याचं रक्त आहे, हे राम राम म्हणतंय. मग कशा करता आला इथे? कुंभकर्णानं सांगितलं, दादा अरे रामाच्या पक्षात इतकी इमानदार माणसं आहेत, रामाच्या पक्षात इतकी नीतिसंपन्न माणसं आहेत, रामाच्या पक्षात त्याचा नामोच्चार करणारी इतकी पवित्र माणसं आहेत. जीव गेल्याच्या नंतर त्यांच्या रक्तातून सुद्धा रामाचं नाव निघते. इतके इमानदार माणसं जर त्याच्या पक्षात असतील तर तुला विनंती करतो त्याची बायको देऊन टाक. त्या रामप्रभूची पत्नी बायको देऊन टाक, देऊन टाक. हे अमाप रावण आहेत, अमाप वानर आहेत, अमाप 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 वानर. कर्ज काय होतं माहिती आहे? नुसत्या नामाचंच कर्ज इतकं नव्हतं, तर देवाला भक्त वाढल्याच्या नंतर आनंद वाटतोय. तर 14 वानरापैकी 1 नंबरचं वानर होतं. याच्या संगतीत राक्षस आला की माळकरी होत होता. याच्या संगतीत, या 14 पैकी 1 नंबरचं गंधमादन होतं. याच्या सानिध्यात 8 राक्षस आले. 8 ते मांस खात नव्हते, मज्जा खात नव्हते, तंतू खात नव्हते, ते आस्ती खात होते. आस्ती म्हणजे हाड, हाड. आस्ती भक्षंती निशाचरो कृतो जठरा नलो तृप्तावसा. साप आस्ती पचू शकतो, बंदा वस्तू गिळते. पाल आस्ती पचू शकते, घोरपड आस्ती पचू शकते, बेंडकी आस्ती पचू शकते चिमुकल्या प्राण्यांच्या, कीटकांच्या. पण आस्ती पचवायची ताकद फक्त राक्षसात होती. 8. किती घाणेरडे असतील, पण मुक्त केले राक्षसा. या राक्षसांना सुद्धा मुक्त करण्याची ताकद गंधमादनाच्या भजनात होती. सामान्य कर्ज आहे काय? नामाचं कर्ज असेल देवाच्या पाठीवर. एक जण म्हणला भजन केल्याचं कर्ज असतं का? मूर्ख आहेस तू. आयुष्यभराच्या श्वासा इतके मोजिले दाम, बाई मी विकत घेतला. आयुष्यभर भजन केलं 2 बायकांनी, 6 बायकांनी. त्याच्यातली दोघीचे नाव सांगतो. एकीचं नाव मीरा आहे, एकीचं नाव राधा आहे. जीवनभर ते श्वास घेतला, त्या श्वासाच्या बदल्यात भजन केलं, तर भजनाच्या बदल्यात देव प्राप्त झाला. काय देऊ? तर राधेनं सांगितलं काहीच देऊ नको. कशा करता द्याला? एवढं कर्ज झाले राधे तुझं, हे फेड्याशिवाय गत्यंतर नाही. मग तुला फेडायचं का कर्ज? एकच काम कर, मी मृत्यू पावल्याच्या नंतर जिथं माझी अंत्यविधी होईल त्या ठिकाणची माती कपाळाला गंध म्हणून लाव. म्हणून गोपीचंदन उटी. सामान्य नाच नाही, हे कर्ज फेडणं आहे. अहो पतीच्या नावानं कुंकू लावणाऱ्या जगात महाराष्ट्रात भारतात बायका असतील. बायकोच्या नावानं कुंकू लावणारा एखादा नवरा आहे का?
जगात एकच आहे, तो जगाचा बाप आहे, विटेवरचा मालक, राधेच्या अंगाची माती कपाळाला लावतो. कर्ज आहे आयुष्यभराच्या नामाचं कर्ज आहे. हा वानर ज्या वेळेला गंधमादन फेकून दिला, रात्रीच्या समयाला मारुतीरायाच्या पायावर येऊन गोळा पडला, उचलला तो गोळा. कर्ज सांगतोय म्हणून नाचे मागे मागे. तो गोळा उचलला बोधले बाबा, आणि तो गोळा प्रभू रामचंद्राच्या हातात दिला. जगाच्या मालकानं डोळ्यातल्या पाण्यानं तो गोळा धुतला आणि समाधी केली, समाधी दिली. आणि बिभीषणाला आवाज दिला. बिभीषण म्हणून द्याला नाही, बिभीषण म्हणून द्याला नाही, द्याला नाही. रावण मरेपर्यंत पंढरपुरातले मालक, मी दुपारीच सांगितलं, रावण मरेपर्यंत पंढरपुरातल्या मालकांनी मरायच्या अगोदर बिभीषणाला राजे नावानं बोलवलं, राजे नावानं. कारण बरेच लोक बिभीषणाला सांगणारे होते, तू प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेलास आणि रावण मेल्यावर जर तुला नाही लंका दिली तर, असे इचकिणारे बरेच लोक असतील. म्हणून इचकिणाऱ्याचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून प्रभू रामचंद्र प्रत्येक वेळेला बिभीषण राजे म्हणत होते. या राजे. बिभीषणाला जवळ बोलवलं, त्याच्या हातावर पाणी दिलं आणि संकल्प सोडला, सुतुळीचा तोडा सुद्धा लंकेतला नकोय, फक्त या वानराची समाधी सोन्याची करून टाक. मंत्र्याची तरी आहे का आपल्या भारतात सोन्याची समाधी? सोनं असेल त्यांच्याकडे किती, असे बंगले तयार होतील इतके पैसे असतील त्यांच्याकडे, पण समाधी आहे का सोन्याची? या भारत देशात नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत या पूर्ण देशामध्ये फक्त पाला खाणाऱ्या वानराची समाधी सोन्याची आहे. समाधी लंकेत केली. मग प्रभू रामचंद्र घरी गेले आणि घरी गेल्यावर कालांतराने एके दिवशी एक पत्र आलं. ते पत्र होतं दुःखाचं, म्हणजे मृत्यूचं पत्र नव्हतं बोधले बाबा, दुःखाचं पत्र होतं. कर्ज सांगतोय, कर्ज कर्ज, किती नाचतोय देव, किती नाचतोय देव, किती नाचतोय. हे नामाचं कर्ज आहे. आता पुढे बघा, म्हणून नाचे मागे मागे, किती नाचतोय बघा. मग हे पत्र आल्याच्या नंतर ते पत्र पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्र थोडे खिन्न झाले. काय पत्र होतं? लंकेमध्ये आवर्षण पडलं होतं. आवर्षण म्हणजे पाऊसच नव्हता. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला कळणार नाही आवर्षण, पाऊसच पडला नाही. आणि बिभीषणानं विचारलं, पाऊस नाही आमच्याकडं, तिथं पाण्याला कमी होती का? पाषाण परीस भूमी जाम, त्याच्या अलीकडे बघा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, चारी बाजूनच समुद्र आहे. पाणी कमी असेल का तिथं? पण पाणी खारं होतं, प्यायच्या लायकीचं नव्हतं. आणि पत्र पाठिलं, जगदानंद कंद जगतपती. संपला टाइम? जगदानंद कंद जगतपते, आमच्याकडे पाण्याचा तुटवडा झालाय, यावर्षी पर्जन्य पडत नाही, काय अडचण असेल? सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू नेमकी अडचण काय? काय नाही म्हणे, पत्र असं आलंय. आणि बिभीषणाने विचारलं, पाऊस नाही, कारण काय असेल? काही सांगता येईल? भगवंतानं सांगितलं, सीते एक विचारू का? मला ह्या राक्षसाला विचारावं लागेल, जो पत्र घेऊन आलाय त्याला. त्याला विचारलं, का रे, मागच्या 9 महिन्यापूर्वी गंधमादनाचा समाधी उत्सव होता, समाधी सोहळा होता, पुण्यतिथी सोहळा होता, हा तुमच्या राजानं केला का? त्या राक्षसानं सांगितलं, मागच्या 9 महिन्यापासून एकही समाधी उत्सव किंवा समाधी सोहळा आमच्या लंकेत झालेला नाही. पत्राच्या पाठीमागून लिहिलं बोधले बाबा, पत्राच्या पाठीमागून लिहिलं, राजा, अरे राजा, मी ते स्वतः मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या रक्ताचे थेंब माझं भजन करतात अशा पवित्र वारकऱ्याची समाधी तुझ्या गावात केलती. आणि त्याच्या समाधीची पूजा म्हणजे माझं तुझ्यावर वजन आहे, त्याच्या समाधीची पूजा म्हणजे माझा आशीर्वाद आहे तुला. आणि तू समाधीचं वरती समाधी सोहळा केला नाहीस. लिहिलं खाली. घरी पत्र आलं आणि पत्र आल्या म्हणून नाच्या, किती नाचतोय देव. निसर्ग नाचणे म्हणजे देव नाचणे, निसर्ग नाचणं म्हणजे देव नाचणे. आपल्याला पाऊस कमी पडणे म्हणजे देवानं कमी नाचणे. देवाची आपल्यावर अवकृपा आहे असं समजिने. यावर्षी झाली आपल्यावर अवकृपा. मग ते पत्र आल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, स्नान घेईन, सगळं समुद्र स्नान केलं. घरी आले, ताटं भरली, पूजेचं साहित्य भरलं, पंचगव्य भरलं, दही दूध साखर तूप लोणी सगळं भरलं आणि गंधमादनाची समाधीची पूजा केली, फुलाची आरास केली. दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. वाक्य नीट ऐका सज्जनांनो, रामायणात शोधू नका हा पुरावा, रामायणात शोधू नका. रामायण पाहिल्यावर नाही सापडा तर मला शिव्या देतात. त्याच्यामुळं नंतर कोणी वकालत करण्यापेक्षा आताच वकालत करतो. रामायणात शोधू नका, विशिष्ट प्रकारचं पुराण पहा, मग कळल तुम्हाला. ती तिथी होती बोधले बाबा चैत्र महिन्यातली तृतीया. चैत्र महिन्यात पाऊस असतो का? आणि या चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी गंधमादनाच्या समाधीचा उत्सव लंकेचे राजा बिभीषण यांनी केला.
आणि त्या वेळेला समाधीतनं ध्वनी निघाला, जगदानंद कंद जगतपते, तू निर्माण केलेल्या सृष्टीवरचा तरूचा पाला खाऊन अविरत शेवटच्या श्वासापर्यंत तुझं भजन केलंय, शेवटच्या श्वासापर्यंत तुझं भजन केलंय. या भक्तीचं कर्ज देवा तुझ्या डोक्यावर आहे. विसरून गेलास का रे? एकच काम कर, एका वारकरी राजानं माझी उपासना केली, माझी पूजा केली, तो पाण्यापासून बेजारे. पाऊस पाहिजे. चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पडला आणि लंकेतल्या लोकायला गोड पाणी दिलं. कोणाची ताकद आहे? भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर. म्हणून देवाला वरुणाला नाचवावं लागलं. म्हणून मालक म्हणतात, ब्रह्मांडाचा धनी पाच 5 मिनिटाचे 2 पवित्र चरित्र सांगतो. पूर्णविराम. तुमच्या घराण्यात, या पवित्र वारकरी घराण्यात एक सात्विक स्त्री जन्माला आली. खूप सात्विक. 2 सात्विक स्त्रियांचे कर्ज सांगतो तुम्हाला. पूर्णविराम. 5 मिनिटं शिल्लक करा म्हणून संदेश आला. या पवित्र घराण्याची परीक्षा पाहण्यासाठी विटेवरचा मालक आलता. 2 स्त्रियांचं सांगतोय. पुराणातले 2 कथन सांगितले. कलियुगातल्या वारकरी संतांचं चरित्र ऐका. या घराण्याची परीक्षा पाहण्यासाठी विटेवरचा मालक वारकऱ्याच्या रूपात आहे, साधूच्या रूपात आहे, महात्म्याच्या रूपात आहे, योगी तप्याच्या रूपात आहे. अशी परीक्षा, या पवित्र कुळातली परीक्षा जशी झाली तशी कानुराज पाठकांच्या घरी सुद्धा परीक्षा विटेवरच्या मालकानं घेतली. असाच पुरावा तिथला. पण अशीच परीक्षा मंगळवेढ्याच्या मालकाकडे पण घेतली. कितीतरी सांगता येतील अशा, कितीतरी. वेळेचं बंधन आहे. माणसं जेवायची, एवढा मोठा समुदाय. सद्गुरू रामचंद्र महाराजांचा हा प्रसाद आहे, बोधले महाराजांचा प्रसाद आहे. एका पवित्र नामनिष्ठ परंपरेतला प्रसाद आहे. घरी आल्याच्या नंतर अतिथीच्या रूपातला जगाचा मालक आहे. या पवित्र कुटुंबातल्या पुरुषांनी पायी धुण्यासाठी पाणी दिलं, बसण्यासाठी आसन टाकलं. एका कीर्तनात फार गोड बोलून गेलेले, आज वेगात सांगतो थोडंसं. क्षमकुशल विचारलं, आवाज दिला, आमच्याकडे प्रसाद घेऊन जा. जी काही हरकत नाही. आवाज दिला, लक्ष्मी जी. महाराज मंडळी आहेत, वारकरी आहेत, पुरणपोळीचा स्वयंपाक करा ना. आईसाहेबांनी पुरण घातलं. त्यावेळेला गॅस नव्हता बोधले बाबा, पुरण चुलीवर शिजलेलं होतं. बरं, चुलीवर गॅस नसून त्या काळात पुरण पात्र सुद्धा नव्हती. पुरण हे पाट्या वरुट्यावर वाटल्या जायचं. 14 पदार्थांनी पुनीत असणार ते पुरण. त्याच्यात जायफळ घातलं. त्या काळात गुळाची पोळी प्रसिद्ध असायची. आजही जुन्यावर आलेत माणसं. पूर्वीच्या काळात गुळाचा चहा पित असणारी गरीब माणसं होती. लोक म्हणायचे भिकार चोट येते, गुळाचा चहा प्याले. आणि आता ज्याला 50 लाखाची गाडी येते, गुळाच्या चहापाशी थांबत. काळ बदल ना. काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही. दर 35 वर्षाला बदलत असतो काळ. पुरणपोळीचा स्वयंपाक आटपला. जेवायला वाढलं. सासूबाईनं सुनबाईनं दोघीने मिळून पुरणपोळ्या केल्या. साधू जेवायला बसणार, पाणी फिरवणार. मुंग्या हात येऊनी म्हणून पाणी फिरवतेत ना. दम नाही भागवत आहे कीर्तन. एक जणाला विचारलं, पाणी काऊन फिरी देत? म्हणला मुंग्या हात येऊनी म्हणून. नाही मग खडूच वाढायचा असताना. खडू वाढल्यावर पुन्हा झुरळ बी आली नसते. मुंग्या तर लांब सोडून द्या. पाणी फिरवलं. श्लोक म्हटला. श्लोक म्हणण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. आपल्या संप्रदायाची फार गर्भित पद्धत आहे गोडशी श्लोक म्हणण्याची.
पण हल्ली काही पांचट आहे ना, ती पांचट करून टाकली. काही लोकांनी श्लोक म्हणल्यावर पांचटपणा पण लाजायला आहे. इतके घाणेरडे श्लोक म्हणतात काही पांचट, त्याला लाज वाटत नाही. आपण वारकरी संप्रदायातल्या पंक्ती श्लोक म्हणायलो, किती गोड श्लोक म्हणायला पाहिजे. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. दही भात खात जावा, पण दह्याहून भाताहून पुन्हा लिंबू का? आयुर्वेद मान्य करीन कायला? जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. काय उंदराची मायवेली त्या दोघांच्या ताटात लगी करायला? लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. सर्प कोणाचे लेकर? त्याचे. आणि शेषाच्या ताटात उंदीर लगी करू तू म्हणल्यावर म्हणणाऱ्याला कोणाला आकडा हाणायला पाहिजे? पांचटपणा सुद्धा लाजायला आहे. श्लोक असावा, अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णाय पूर्णमुच्यतेना जठरानलो तृप्तावसायम जठरार शांतिरस्ततेवचम भोक्तव्याम सर्वस्थितो पूर्णान्मिद्य भयानानाम येन भोगोत्तर सर्वस्थितेषु यत्पारणीर शुद्ध जयानाम रसना सगर्भेषु फलितम नामने 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 गोविंद उवाच.